मस्तपैकी सुंदर असे कापसासारखे मऊसूत असे आपले हे उकडीचे मोदक इथे बनून तयार झालेले आहेत। गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, त्यांच्याचसाठी मी इथे नैवेद्य अर्पण करण्यासाठीच मी इथे उकडीचे मोदक तयार केलेले आहेत। तर पूर्ण व्हिडिओ बघण्याअगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचा मी आतमधला व्हाईट कलरचा जो भाग असतो आपला नारळाचा तो पूर्णपैकी इथे काढून घेणार आहे। तर आपल्याला जर जमत असेल वरची साल काढता तर तुम्ही त्या हिशोबाने देखील नारळ फोडून त्याची साल काढून मग त्याला बारीक असा तुम्ही किसणीने किसू शकता। नाहीतर मग तुमच्याकडे जर असं किस काढायचं जर काही असेल ऑप्शनल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। तर माझे हात दुखायला लागले होते हे सगळं करत करत, तर मी शेवटी थोडासा नारळ हा साईडला काढून घेतलेला आहे। या नारळमधलं जेवढा किस निघाला तेवढा मी इथे काढून घेतलेला आहे। तर मी इथे एक वाटी भरून एक वाटी दाबून असा नारळचा ओल्या नारळचा किस घेतलेला आहे। बघू शकता आपण मी इथे दाबून दाबून किस भरलेला आहे। तर सगळा किस असा मस्तपैकी आपण व्यवस्थित एका भांड्याचे मेजरमेंटच्या हिशोबाने घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जर अंदाज तुमचा व्यवस्थित परफेक्ट बसत असेल तर त्या अंदाजाने तुम्ही इथे गूळ आणि खोबरं घ्यायचं आहे। तर तुम्ही हे सुक्या खोबऱ्याने देखील उकडीचे मोदक बनवू शकता आणि ओल्या नारळाची देखील बनवू शकता, पण मोस्टली इथे ओल्या नारळाचाच वापर केला जातो म्हणून मी ओलच नारळ घेतलेला आहे। तर इथे मी एक वाटी जर खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर पाऊण वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे चिरलेला। तुम्ही डायरेक्ट एक वाटीच्या बरोबरीने रेशो घेऊ शकता। तुम्हाला किती गोड हवं आहे आणि किती फिकं हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे गूळ कमी जास्त करायचं आहे। तर मी इथे पाऊण वाटी घेतलेला आहे। तर आपण इथे सगळं ते मेजरमेंट बघून घेतल्यानंतर आपण एक कढई गॅसवर चढवून एक चमचा आपण म्हणजेच पोह्या खायचा चमचा आपण जो असतो पोहे खातो तो चमचा इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि ते कढईत घातल्यानंतर त्यात अगोदर आपण खोबरं घालायचं आहे आणि खोबरं मस्तपैकी आपण इथे असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं आपण हे खोबरं परतायचे, जास्त आपल्याला खोबरं परतायची गरज नाही आहे। आणि त्यानंतर मग आपण जो चिरलेला गूळ होता तो त्यात घालायचा आहे। गूळ हा व्यवस्थित असा मेल्ट होई तोपर्यंत व्यवस्थित असं परतत राहायचं आहे। मध्येच आपल्याला गॅस हा एकदमच फुल किंवा मीडियम करायचं नाही आहे, स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचं आहे। तर इथे आपण असं सगळं गूळ आणि खोबरं असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून सारण हे एका साईडला थंड व्हायला ठेवायचं आहे। आता एकीकडे आपण पीठ बघून घेणार आहोत। तांदळाचं पीठ इथे 1 कप घेतलेलं आहे मी। तुम्ही एकतर घरातले तांदूळ दळू शकता किंवा बाहेरून विकतचं तुम्ही तांदळाचं पीठ देखील आणू शकता। तर इथे मी 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप असं साजूक तूप त्यामध्ये घातलेलं आहे। ते व्यवस्थित असं उकळी आल्यानंतर आपण त्यात जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने परतून घ्यायचं आहे। आणि चमच्याने परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती एक झाकण झाकून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनटं आपल्याला हे झाकण असंच झाकून ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर एका परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत। मी तुम्हाला एक सांगायचे विसरले आहे, जेव्हा आपण सारण बनवत होतो तर मी ते स्किप केलेलं आहे, लक्ष नसल्यामुळे स्किप झालं आहे। तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी वेलची पूड, जायफळ पूड किंवा तुम्हाला जे लागत असेल ड्रायफ्रूट्स ते देखील ॲड करू शकता। मी त्यामध्ये वेलची पूड घातलेलीच आहे ऑलरेडी, पण तुम्हाला दाखवायचं विसरले आहे। तर इथे मी जे पीठ आपण उकड काढलेली होती ते एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि एका वाटीच्या सहाय्याने ते पीठ असं मॅश करून घेत आहे। अगोदर मी हातच लावलेला होता, पण खूपच गरम लागत असल्यामुळे तर मी त्यामध्ये डायरेक्ट वाटीच्या सहाय्याने हे पीठ असं मॅश करून घेत आहे। तुम्ही लागल्यास पावभाजीचा जो आपल्याला मॅशर असतं त्याने देखील तुम्ही हे मॅश करू शकता। तर हाताच्या सहाय्याने आपल्या अंगठ्याजवळचा जो भाग असतो त्याने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। बघू शकता आपण या पद्धतीने तुम्ही अंदाज लावू शकता किती नरम असेल आणि किती टाईट गोळा असेल आपल्या तांदळाच्या पिठाचा। अगदी स्मूथली अशा मस्तपैकी कड्या देखील पडत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बरोबर जे मेजरमेंट मी यामध्ये सांगितलेलं आहे त्या मेजरमेंटच्या हिशोबाने मऊसूत असे कापसासारखे उकडीचे मोदक घरच्या घरी बनवू शकता। जे नवीन नवशिके आहेत त्यांनी या पद्धतीने पारी तयार करायची आहे, ज्यांना हाताने पारी करता जमत नसेल त्यांनी। आणि आपण बघू शकतो भरपूर लोक हे हातावरच पारी करून मगच उकडीचे मोदक हे बनवत असतात। तर तुम्ही अशी या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे। बघू शकता किती जाड किंवा बारीक आहे।
तर 2 बोटांच्या मध्ये आपण ही एक बाजू घ्यायची अशी आणि मग दाबून घ्यायचं आहे। बघू शकता आपण या पद्धतीने तुम्हाला इथे असं कड्या पाडून घ्यायच्या आहेत। मस्तपैकी 2 बोटांच्या सहाय्याने आपण असा बाहेर भाग काढायचा आहे आणि त्यानंतर मग आपण त्याला चिमूटभर असं चिमटीने असं दाबून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा असं सारण भरलेलं आहे। सारण तेवढंच भरायचं आहे जेवढी आपली पारी आहे। एकदमच जास्त सारण आणि पारी छोटी या हिशोबाने करू नका, कारण आपला मोदक हा ज्या वेळेस फुलतो त्यावेळेस नंतरनी थंड झाल्यानंतर आपोआप फुटत असतो। तर या पद्धतीने तुम्ही हळूहळू अंगठा आणि जो 2 नंबरचा बोट आहे त्याने हळूहळू असं एका साईडने प्रेस करत जायचं आहे। अगदी सोपा आपला हा मोदक घरच्या घरी बनून तयार होतो। बाहेरून आणायची आपल्याला गरज पडत नाही। नक्कीच तुम्ही माझी रेसिपी ट्राय करून बघा। अगदी व्यवस्थित असं तुम्हाला मेजरमेंट देखील तुम्ही जर बनवाल तर तुम्हाला दिसेल की बाबा अगदी बरोबर चव देखील तशी आलेली आहे आपल्या या मोदकला। मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक बनवत आहे आणि त्याचबरोबरीने तुम्हाला देखील ही रेसिपी शेअर करत आहे। अगदी ज्यांच्या घरी मी हा मोदकचा नैवेद्य घेऊन गेली बाप्पासाठी त्यांना देखील खूप आवडलेले आहेत। तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा या पद्धतीने। बघू शकता आपण मी किती हळू अशी कडी पाडून दाखवत आहे तुम्हाला। 2 बोटाच्या सहाय्याने आपल्याला ती पारी अशी मागे घ्यायची आणि मग कडी पाडायची आहे। 1 चमचा मी इथे अजून परत सारण भरून दाखवत आहे तुम्हाला आणि 2 बोटांच्या सहाय्याने अंगठा आणि तो बोट याच्याने आपल्याला हे एका साईडने आपल्याला या सगळ्या कड्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत। वरून पीठ वगैरे काढायची काहीही गरज नाही आहे। अगदी सुंदर असा आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे। बघू शकता आपण किती सुंदरपैकी अशा कड्या पडलेल्या आहेत। तर तुम्ही देखील या पद्धतीने घरच्या घरी मोदक बनवा आणि बाप्पाला नैवेद्यामध्ये दाखवा। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा। तर मी आता हा जो ताटात जेवढे मोदक आहेत 15 मोदक मी इथे रेडी करून घेतलेले आहेत। तर मी त्याच्यामध्ये एका चाळणीमध्ये केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मोदक ठेवून घेत आहे। तर इथे मी मोदकला केसर देखील लावून घेतलेला आहे आणि एकीकडे मी पाणी देखील उकळायला ठेवलेलं होतं। तर त्यामध्ये मी एक कढईमध्ये मोदकची चाळणी ठेवून घेतलेली आहे। अगदी 5-6 मिनिटात आपले हे मोदक इथे वाफवून घेतलेले आहेत आपण आणि इथे आपल्या बाप्पाचा नैवेद्य हा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।